नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आत्ता आहे मुंबईमध्ये आणि समोर आपण बघताय दादर रेल्वे स्टेशन आणि इथून आपली एक ट्रेन जर्नीची सुरुवात होणार आहे। आता वाजलेत रात्रीचे 11:05। बरोबर 1 तासानंतर आज आपण प्रवास करणार आहोत। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपण प्रवास करणार आहोत लेजेंडरी खानदेश एक्सप्रेसमध्ये आणि आजचा आपला प्रवास होणार आहे दादर ते आपण जळगावपर्यंत प्रवास करणार आहोत। जवळजवळ 556 किलोमीटरचा प्रवास असणार आहे। त्याच्यानंतर गाडी आपली भुसावळला जाणार आहे, म्हणजे टोटल गाडीचा डिस्टन्स असणार आहे 581 किलोमीटर। तर सध्याचं वातावरण आपण बघताय दादर रेल्वे स्टेशनचं। गर्दी थोडीशी कमी झाली आहे। 9च्या दरम्यान आला तिथं पाय ठेवायला जागा नसते, असा काही इथला परिसर आहे आपण बघताय दादरचा। तर चला आता जाऊयात। आपली प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून आपली गाडी निघणार आहे। तर 12:05 टायमिंग आहे। तर चला आता जाऊयात डायरेक्ट प्लॅटफॉर्म नंबर 6ला। आता समोर आपल्याला लोकोमोटिव्ह दिसतंय वॅगनाइन। मला वाटतं हीच आपली ट्रेन आहे, कारण की ICF ट्रेन दिसते। आता समोर आपण जनरल क्लास पाहू शकता। गर्दी सध्या तरी नाही दिसत आहे, पण एकदा ट्रेन सुरू झाली की मग याच्यामध्ये उभं राहायला सुद्धा जागा राहणार नाही। आता सध्या जे दादरहून चढलेत ते आपली जागा धरून मस्त बसलेत। जनरल डब्यानंतर आता आपण आलो स्लीपर कोचपाशी आणि स्लीपर कोच एकदम मोकळा दिसतोय। S2 आहे, कारण की हा ऑलरेडी रिझर्व असणार आहे, त्यामुळे इथं कोणतरी येऊन बसायची हिंमत काय करणार नाही, जसं आपलं पण आहे, कारण की आपण पण आज प्रवास करतोय 3rd AC मध्ये। कोच आपला भरपूर पुढे दिसतोय। रात्रीचे आता जवळजवळ 11:15 झालेत, तरी लोकल मुंबईमध्ये म्हणलं की आपण लोकल शिवाय दुसरा पर्यायच नाही, आपण लोकल बघताय। आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 नंतर जवळजवळ आहे ना अर्धा किलोमीटर चालत आल्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 6 मिळतो। तर हे आपण लक्षात घ्या। प्लॅटफॉर्म नंबर 5च्या इथं आपल्याला स्टेअरकेस आहेत, म्हणजे पायऱ्या, तिथं उतरून खाली यायचं आहे आणि तिथून आपल्याला सरळ पुढं आलं की प्लॅटफॉर्म नंबर 6 लागतो। तर आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 6 माझ्या पाठीमागे बघताय, इथं आपली ट्रेन लागलेली आहे। आपली ट्रेन दादर ते भुसावळ खानदेश एक्सप्रेस। आता मागच्या साईडला आपला जो कोच दिसतोय तो आहे आपला 3rd ACचा कोच। तर जाऊयात आतमध्ये, बॅग वगैरे ठेवतो आणि आता 10-15 मिनिटातच आपली ट्रेन निघणार आहे। समोर आपण बघताय या साईडला ही जी ट्रेन आहे वॅप 7 लोकोमोटिव्ह मी आपल्याला ऑलरेडी दाखवली। दादरपासून चालणारी एकता नगरपर्यंत, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी जिथं आहे एकता नगर तिथपर्यंत ही ट्रेन चालते आणि आता ही पण कुठल्याही क्षणी निघू शकते। तर चला आता जाऊयात। पहिल्यांदा आपण बॅग ठेवूयात। आपली ICF कोच आहे सगळ्यात पहिल्यांदा। चला आतमध्ये। आणि लकीली आहे ना आपलं जे डोअर आहे ना, डोअरच्या शेजारची ही जी विंडो आहे ना, 63 नंबरची सीट आपली इथंच आहे, 64 नंबरची सीट वरती। तर आपल्याला साईड डोअर भेटलेलं आहे, त्यामुळे लगेच आपण डोअरवर येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला जे सुपरफास्ट ओव्हरटेक्स आणि क्रॉसिंग होणार आहेत ना, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि जसं मला वाटलंच होतं, समोर आपण बघताय वॅप 7 लोकोमोटिव्ह सहित दादर एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस 11:15 बरोबर डिपार्चर घेते प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून। आणि त्याच्यानंतर बरोबर 15 मिनिटानंतर, म्हणजे 20 मिनिटानंतर आपली ट्रेन निघणार आहे। आपली ट्रेन इकडे या साईडला पाहू शकता आणि समोर लोकोमोटिव्ह येते दादर एकता नगर। ही जी रेक शेअरिंग अवंतिका एक्सप्रेस सोबत आहे, जी चालते इंदोर ते मुंबई सेंट्रल दरम्यान। तिचा पण व्हिडिओ लवकरच आपण करणार आहोत। समोर आपण बघताय प्रोसिडिंग सिग्नल आपल्याला भेटलेला आहे। बरोबर 12:05 झालेले आहेत आणि आपली गाडी निघण्यासाठी सज्ज आहे। आणि एक्झॅक्ट बरोबर 12:05 गाडी आपली प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून निघलेली आहे। तर गाडी एकदम पंक्च्युअल आहे निघण्याच्या बाबतीत। तरी तर पोचते टायमिंगला की नाही हे आपल्याला बघायला लागेल उद्या। आता खरं तर 12:05 झालेत आणि बाहेरचा जो मुंबई सबअर्बन एरिया दाखवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो। आता अंधार झाल्यामुळे थोडीशीच खबरदारी घ्यावी लागेल, कारण की मोबाईल सेफ्टी, स्वतःची सेफ्टी हे तर आलंच।
आत्ता सध्या ट्रेनमध्ये ना जे आपलं इकडे या साईडला आपण पाहताय बिल्डिंग वगैरे इकडे या साईडला आहेत, तर जे स्टाफ मेंबर आहेत ते सध्या बिल्डिंग वगैरे देतात ते सर्वांना आपण इथं पाहताय. आणि ट्रेन आपली बँड्रावरून निघली आहे. या साईडला अंधारच अंधार आहे. तर आपल्या ट्रेनची सगळ्यात खासियत सांगू का, कारण की आपण महाराष्ट्रातून निघतो म्हणजेच मुंबई दादरवरून निघतो. याच्यानंतर आपला प्रवास होतो बोरिवली, विरार, पालघर आणि मग त्याच्यानंतर आपण गुजरात राज्यात प्रवेश करतो. वापी, वलसाड, नवसारी, त्याच्यानंतर बारडोली, व्यारामार्गे आपण प्रवास करत पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रात एंट्री मारतो, ते म्हणजे नवापूर. त्याच्यानंतर मग आपण नंदुरबार, अमळनेर, जळगाव आणि भुसावळ असा आपला प्रवास करतो. तर ही अशी मला स्पेशल ट्रेन वाटते की जी प्रवास करते महाराष्ट्र, गुजरात आणि पुन्हा महाराष्ट्र. त्यामुळे मला ही स्पेशल खानदेश एक्सप्रेस आहे. तर मना गाव मना देश, जय खानदेश. आत्ताच लोकल ट्रेन गेली, आता स्टेशन कुठलं माहीत नाही. तर चला आता आतमध्ये आपल्या कोचमध्ये जाऊयात. तर या साईडला आपण बघताय साईड लोअर, इथं आत्ताच मी बिल्डिंग वगैरे केलीत. तर खालचा जो कवर आहे तो टाकला आहे. इथं आपली बॅग आहे समोर आणि ही उशी वगैरे त्यांनी दिली आहे. वरती अजून कोण आलं नाही, तर मला वाटते पुढच्या बोरिवली वगैरे कुठेतरी येईलच, कारण की मोकळी तर नाही, गाडी वेटिंगमध्ये चालली होती. तर आपली साईड लोअर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, हे बघा आपण आपली सीट इथं समोर आहे हे आणि हा दरवाजा शेजारी. तर आपल्याला डिस्टर्ब भरपूर वेळेस होणार आहे, पण एक फायदा हा पण आहे की विंडो शेजारीच आहे. विंडोमुळे आपल्याला पटकन बाहेर येऊन आपल्याला जी नजर आहे दाखवायला मिळणार आहे ती मजा आहेच. पण थोडंसं झोपेमध्ये थोडासा प्रॉब्लेम होणार आहे, पण तेवढं तर ॲडजस्ट करूच आपण. आता 5च मिनिटात आपण पोहोचणार आहोत बोरिवली रेल्वे स्टेशनला. तत्पूर्वी मी आपल्याला दाखवतो आता इथलं वॉशरूम. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय वॉश बेसिन. पाणी येते, इथं मिरर आहे, मिरर पण क्लीन आहे, लाईट आहे समोर. आपल्याला इथं हँगर पण दिलेला आहे. या साईडला आपण आतमध्ये आलो, इकडे वॉशरूम आहे. इकडे आपण या साईडला इंडियन स्टाईल वॉशरूम. इकडे अगेन आपल्याला हात धुण्यासाठी पाणी वगैरे, इथं आपल्याला सोप वगैरे दिलेला आहे. तर वॉशरूम नीट अँड क्लीन आहे, खाली फरशी वगैरे लावलेली आहे, तर मस्त वाटते वॉशरूम. आणि या साईडला विनाईल कोटिंग आपण बघताय. तर मंडळी 15 मिनिटं लेट आपण पोहोचलो बोरिवली रेल्वे स्टेशनला. 24 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केला आहे. आणि आपल्या कोचमध्ये तर कोण चढायला काही रेडी नाही आहे, कारण की ऑलमोस्ट कोच ऑलरेडी आपला फुल झाला आहे. सर्वजण पॅसेंजर झोपलेत आणि एकच सीट साईड अप्पर जी सीट आहे ती सध्या मोकळी आहे. पण मला वाटतं ती पुढे जाऊन कोणीतरी येईल किंवा मग नसेल, पण माहीत नाही. या साईडला आपण खाण्यापिण्याचे ऑप्शन्स बघताय रात्रीच्या. आता 1:15 वाजत आला तरी पण आपल्याला इकडं समोसा वगैरे, वडापाव वगैरे भेटते आणि बाकीच्या गोष्टी पण, बिस्किट्स वगैरे, आपल्याला कोल्ड्रिंक्स वगैरे भेटतात ते. तर 2च मिनटाचा स्टॉप आहे. इकडे या साईडला आपण TC बघताय आपल्या कोचचे. आताच आपण तिकीट वगैरे चेक केलं आहे. बोरिवली स्टेशनवरून निघाल्यानंतर गाडीने आपला जबरदस्त असा स्पीड पकडलेला आहे. आता 1 वाजत आला. याच्यानंतर आता विरार येईल, मग पालघर येईल आणि मग त्याच्यानंतर आपण प्रवेश करू गुजरातमध्ये, जसं मी आपल्याला सांगितलं आहे. तर आता रात्र झालेली मंडळी, तर चला आता झोपूयात.
आणि जिथं जागा येईल मला पहिली जागा येईल तिथून आपण परत व्हिडिओ शूट करूयात. आणि जर मध्येच जागा येईल तर मध्ये सुद्धा आपण भेटूयात. तर चला जाऊयात आता आतमध्ये आणि मग आपण जिथं जागा येईल तिथून आपण परत पुन्हा एकदा आपला व्हिडिओ सुरू करू. फायनली आपण आलो आपल्या सीटवर. आपली सीट बघता इथं आपलं बॅग आहे, इकडे चार्जर आहे, पॉवर बँक वगैरे सगळं घेऊन ठेवले. तर वसई रोड रेल्वे स्टेशनला आपली ट्रेन पोहोचली आहे. आपण बघताय म्हणजे हळूवार स्किप चालू आहे. तर थोड्याच वेळात विरार पण येईल. आणि विरार वगैरे मला नाही वाटत मी आता दाखवायच्या स्थितीत आहे. तर थोडंसं झोपूयात आणि मग जिथं जाग येईल ना तिथं मी आपल्याला दाखवतो. मध्ये स्टेशन असेल किंवा मग स्किप असेल किंवा रूट असेल, काहीही असेल. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचे वाजलेत 7 आणि आपण पोचलोय चिंचपाडा म्हणून रेल्वे स्टेशन आहे समोर आपण बघताय. आता खरं तर या स्टेशनला आपला ट्रेनचा काही हॉल्ट नाही. आपण आत्ता जस्ट नवापूरवरून निघलो, 2 स्टेशन पुढे आलो चिंचपाडा. खरं तर नवापूर दाखवायचं होतं कारण नवापूर हे असं स्टेशन आहे जे की अर्धं महाराष्ट्रात येतं, अर्धं गुजरातमध्ये येतं. पण झोप अशी लागली ना, थंडी एवढी भारी आहे ना इकडं, म्हणजे वातावरण असलं चिल्ड झालं आहे. सकाळचं वातावरण बघता आपण इथं. आता बघू इथून आपल्याला कुठल्या ट्रेनचं ओव्हरटेक आहे की नाही माहीत नाही. चिंचपाडा लाईव्ह ट्रॅकिंगला मी बघितलं पण इथून कुठली ट्रेन दिसत नाही मला सध्या. तिथं कुठं आपली एखादी ट्रेन येते की काय आता समजेलच, कारण माहीत नाही आता पुढं सिग्नल आहे की नाही. इकडे ट्रॅक मेंटेनन्स कार आपण बघताय समोरून येते. नाहीतर मे बी हे सुद्धा रिझन असू शकतं की काहीतरी ट्रॅकचं मेंटेनन्सचं चालू आहे काम, त्यामुळे आपल्याला सिग्नल नाही आहे. अदरवाईज कुठली ट्रेन तर दिसत नाही सध्या इकडे. आणि मेन लाईनवर आपण बघताय आपल्याला ग्रीन सिग्नल दिला आहे, त्यामुळे आपल्याला कुठली तरी ट्रेन ओव्हरटेक करणार आहे. वॅप 7 लोकोमोटिव्ह आपण बघताय. भाई साहब काय जबरदस्त ओव्हरटेक होता. आत्ता आपण बघितलं वॅप 7 लोकोमोटिव्ह आणि LHB ट्रेन होती. कुठली होती नावसुद्धा समजलं नाही. फ्लॅट 130वर पळाली गाडी इथून. पण सकाळ सकाळ असा भारी ओव्हरटेक बघायला भेटलं ना, मजा आली खरंच. कारण की इंडियन रेल्वेची हीच मजा आहे, सकाळ सकाळ आपल्याला असे लाईव्ह एक्सपिरियन्स बघायला भेटतात. त्यामुळे ट्रॅव्हल करा इंडियन रेल्वेसोबत. आता जायचं आहे आपल्याला नवापूरला, आता जायचं आहे आपल्याला नंदुरबारला. इथून आता 30 ते 40 किलोमीटर लांब आहे. तर 6:15चा टायमिंग होता, पण आता ओव्हरटेकमुळे थोडंसं लेट होईल. मला असं वाटतं 15 मिनटं तरी लेट होणारच आहे गाडी.
खांडबारा स्टेशन स्किप करतो आता आपण. आता कोण खांडबाऱ्यातनं आपला हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. सात वाजून 54 मिनिटं झालेत. 7:15चा टायमिंग होता. जवळजवळ 40 ते 45 मिनिटं गाडी आपली लेट पोहोचली आहे नंदुरबारला. बघताय नंदुरबार आपलं रेल्वे स्टेशन पहिल्यांदाच आलोय. खरं तर नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदाच आलोय मी. आणि इथून एसटीचा प्रवास पण आपण कधीतरी करूयात. खूप दिवसांची इच्छा आहे. नवापूरला भरपूर वेळा आलोय पण नंदुरबारला पहिलाच टाइम आहे आपला. तर इथं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण स्टॉल बघताय तर इथं आपल्याला सध्या भजी वगैरे चहा वगैरे मिळतोय. स्नॅक्सच्या अजून दुसऱ्या गोष्टी आहेत मी आपल्याला दाखवतोच. आतापर्यंत 407 किलोमीटरचा प्रवास केला आहे दादर ते नंदुरबार आपण. आणि इथून आता जवळजवळ 100-150 किलोमीटर अजून राहिलं आहे आपलं जळगाव. चाय मिळेल का दादा? आहे ना चाय नाही. तर समोर आपण बघताय पाववडे आहेत, भजी आहेत, पण चहा वगैरे इथं नाही आहे. साडेआठ वाजलेत. आता पोहोचलो आपण दोंडाईचा. 42 मिनिट लेट आहे गाडी सध्या. इकडे या साईडला मालवाहू ट्रक्स आपण बघताय आणि ज्या गुड्स ट्रेन आहेत तिथून लोड होत असतील. आता कुठला माल आहे आपल्याला काय माहीत नाही. तर जे कोणी इथून व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि 2 प्लॅटफॉर्मचं रेल्वे स्टेशन आहे खरं तर. आणि हा तिसरा जो प्लॅटफॉर्म आहे तो मालगाडीसाठी डेडिकेटेड आहे. तर दोंडाईचं हे तर धुळे जिल्ह्यामध्ये. आता धुळे जिल्ह्यात आपण प्रवेश केला आहे नंदुरबार नंतर. तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा.
धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यामध्ये आपलं स्वागत आहे। सिंदखेडा रेल्वे स्टेशन आपण बघता 2 मिनिटाचा स्टॉप आहे आता इथे। आणि मंडळी, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या ट्रेनविषयी जाणून घेऊयात, म्हणजे कुठले कोचेस आहेत या ट्रेनचे आणि त्याचे प्राईस काय आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट एसी, त्याचं फर्स्ट एसीचे प्राईस आहे 2180 रुपये दादर ते भुसावळ। त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे सेकंड एसी, त्याची प्राईस आहे 1310 रुपये। त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे थर्ड एसी, ज्याच्यात आपण प्रवास करतोय, त्याचं प्राईस आहे 920 रुपये। आणि शेजारीच आपण बघताय हा आहे स्लीपर कोच, याची प्राईस आहे 320 रुपये। आणि 2च मिनिटाचा स्टॉप होता, त्याच्यामुळे गाडी इथून निघालेली आहे। प्रोसिडिंग सिग्नल भेटला आहे आपल्याला। 474 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण पोहोचलोय नरडाला। नरडाला बघताय, नरडाला हे सिंदखेडा तालुक्यात येतं आणि धुळे जिल्हा। खूप सारे पॅसेंजर्स उतरलेत आपण बघताय इथे। ऑलमोस्ट अर्धीच्या वर ट्रेन आहे ना खाली झाली आहे। आता याच्यानंतर येईल अमळनेर, मग अमळनेरनंतर धरणगाव आणि मग आपलं लास्ट डेस्टिनेशन ते म्हणजे जळगाव। गाडी पुढे भुसावळपर्यंत जाणार आहे, पण आपण प्रवास करणार आहोत जळगावपर्यंतच। आतापर्यंत गाडी माहिती का 1 तास लेट आहे, 9:15 झालेत बघताय। नरडामधून आहे ना अजून काही निघलो नाही, 2च मिनिटाचा स्टॉप होता, 5 मिनिटं झालेत। पण आता सध्या मी आपल्या कोचचा आतमधलं इंटेरियर दाखवतोय। आपण बघताय थर्ड एसी 1 नंबर आहे। मला स्पेशली आहे ना जे ICF कोचेस आहेत त्याचा थर्ड एसी 1 नंबर वाटतं। कुशनिंग वगैरे, कलर वगैरे एकदम मस्त आहे। आता पॅसेंजर्स वगैरे ऑलमोस्ट उतरले तिथले, तर ऑलमोस्ट गाडी खाली झालेलीच आहे। तर बघताय पुढे आरसा वगैरे आहे, या साईडला आपल्याला चार्जिंगसाठी सॉकेट आहेत, AC वगैरे मस्त चालू आहे। बेडिंग वगैरे आपल्याला दिली होती, मी रात्रीच दाखवली आपल्याला। सध्या चार्जिंग चालू आहे आपलं पण। आणि विंडो थोडीशी खराब आहे। चला नाश्ता बढ़िया बना, सेव वाला खमण खाना भैया। चला ताजा नाश्ता, बढ़िया नाश्ता है। ट्रेन आपली नरडाणाहून निघाली आहे, जवळजवळ 1 तास गाडी लेट आहे। आता मला भीती वाटायला लागली की टायमिंगला पोहोचतोय का नाही आपण, पण भूक लागली, सकाळपासून काहीच खायला भेटत नव्हतं। तर फायनली आपण बघितले खमण, तर माझं फेवरेट भेटले 20 रुपयाची खमण आहे। तर बघू टेस्ट करून कशी आहे, मी आपल्याला सांगतो।
एकदम खुसखुशीत आहे, थोडीशी आंबटसर आहे, चव एक नंबर लागते. या खमण खायला या. अमळनेरच्या आउटरला आलो आहे आपण, पण रेड सिग्नल आहे समोर, आपण इकडे बघताय. आणि आपलं जे लोकोमोटिव्ह ना ते वॅगनाइन लोकोमोटिव्ह आहे, त्यामुळे 100च्या वर काय जात नाही आपली गाडी. चेन्नई सेंट्रल अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस अमळनेर वरून चालली, आपण बघताय. आपण अमळनेर मध्ये अरायवल घेतोय. पाचशे 2 किलोमीटरचा प्रवास करत आतापर्यंत आपण पोहोचलोय अमळनेरला. अमळनेर रेल्वे स्टेशन बघताय. अमळनेरला याच्या आधी आपण आलो होतो, पण एसटीने आलो होतो, ज्यावेळेस आपण प्रवास केला होता इंदोर ते अमळनेर, आणि सेकंड टाइम आहे आपल्याला अमळनेरमध्ये. आता इथून 2च मिनिटाचा स्टॉप आहे. 57 किलोमीटर राहिले जळगाव. आणि अमळनेर फेमस आहे इथल्या मंगळग्रह मंदिरासाठी. दर मंगळवारी इथं भाविक येतात दर्शनासाठी आणि आपल्या मनोकामना घेऊन येतात आणि त्या पूर्ण होतातच. तर कधीतरी आपण पण येऊयात अमळनेरला दर्शनासाठी मंगळग्रह मंदिरात. आता गंमत बघा, आता वाजले 10, गाडी ऑलरेडी 1 तास लेट आहे आणि इथून आहे ना धरणगाव आहे ना 1.5 तासाचा टायमिंग दाखवते, 27 किलोमीटर आहे. आता 27 किलोमीटरसाठी 1.5 तासाचा स्लॅक हा खूपच जास्त आहे. तर मला वाटतंय जरी गाडी आपली लेट झाली आहे ना, तर हा जो पॅच आहे ना 27 किलोमीटरचा तो कव्हर करेल आणि बरोबर आपण टायमिंगला मला वाटतंय 11:30 ते 11:45 दरम्यान आपण पोहोचून जाऊ जळगावला, असं माझं प्रेडिक्शन आहे. तर बघू आता ते खरं होतंय की नाही. ते गाडी सुरतला चालली आहे, माहित नाही कुठून आली, काय नावच वाचता नाही आलं मला. दहा वाजून 26 मिनिटं झालेत. आपण अमळनेरहून निघलो होतो त्यावेळेस गाडी 1 तास लेट होती. आता गाडी धरणगावमध्ये गाडी 5 मिनिटं लवकर आली आहे, कारण की वाटलंच होतं 27 किलोमीटर गाडी असंच कव्हर करणार आहे. तर मंडळी आतापर्यंत 527 किलोमीटरचा आपण टप्पा पार केला आहे आणि आता आपलं शेवटचं स्टॉप राहिला आहे तो म्हणजे जळगाव. जळगाव पण मला दाखवते की 9 मिनिटं लवकर जाणार आहे, म्हणजे 11:30चा जो टायमिंग आहे त्याच्या आधीच आपण 11:15 दरम्यान 11:20 दरम्यान पोहोचून जाऊ.
तर अजून 2 मिनटाचा स्टॉप इथं आणि 5 मिनटं लवकर आली, त्यामुळे 7 मिनटं गाडी इथे थांबणार आहे. आता भेटूयात जळगावमध्ये. जळगाव स्टेशनमध्ये आपण एंटर होतोय आणि आपल्याला लाईन मर्ज झाली. आपण बघताय ही समोरची जी लाईन आहे ही आहे सेंट्रल रेल्वेची लाईन, मुंबई दिल्ली मेन लाईन, जी चालते वाया मनमाड नाशिक. त्या लाईनला आता आपण मर्ज होतोय. आपण पोहोचतोय जळगाव जंक्शन. बांद्रा टर्मिनस भुसावळ एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येईल आहे. बांद्रा टर्मिनस भुसावळ एक्सप्रेस कुछ समय में कृपया लक्ष द्या 1900. आणि फायनली मंडळी 557 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय जळगाव जंक्शनला. गाडी बरोबर आपल्या ॲक्युरेट टायमिंगला म्हणजे 11:20 प्लॅटफॉर्म नंबर 4वर आलेली आहे. खरं तर गाडी 11 वाजताच आहे ना आउटरला आली होती, पण तिला काय सिग्नल भेटलं नाही, त्याच्यामुळे गाडी आहे ना बाहेरच थांबली होती. तर आपला हा एकंदरीत जवळजवळ 11 तासाचा प्रवास आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. तर चला आता इथून जायचं आहे आपल्याला एक नवीन स्पेशल व्हिडिओसाठी, त्यामुळे आपण ह्या गाडीला जळगावमध्येच डिबोर्ड करतो. नाहीतर आपण ही गाडी एंड टू एंड म्हणजे भुसावळपर्यंत केली असते. आता गाडी आता निघेल, 3 मिनिटाचाच हॉल्ट होता गाडीचा. आता गाडी पुढे 581 किलोमीटरचा प्रवास करत भुसावळपर्यंत आपली एंड टू एंड जर्नी करणार आहे. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.